5 सप्टेंबर हा शिक्षक दिन जुन्या पिढीतील एका ऋषितुल्य शिक्षकाचा परिचय आज आपण करून घेणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मॉडर्न हायस्कूलमध्ये 50 वर्षापूर्वी फडके सर म्हणून एक शिक्षक होते, मुख्याध्यापक होते. आजही अकोल्यातल्या कुठल्याही वृद्ध व्यक्तीला शाळेचा विषय काढला की जणू समानार्थी शब्द असावा असं मॉडर्न हायस्कूल म्हणजे फडके सर असं समीकरण ती माणसं बोलायला लागतात, भाऊक होतात. तर आमच्यासारख्या नव्या पिढीतल्या शिक्षकांना हे समजत नाही की एखाद्या शिक्षकाचं इतकं गारुड इतके वर्ष कसं टिकून राहतं नेमकं. आणि म्हणून फडके सरांचे विद्यार्थी असलेले आणि त्यानंतर काही काळ सहकारी राहिलेले डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनाच मी विचारायचं ठरवलं की फडके सर ही जादू नेमकी काय होती. डॉक्टर सहस्त्रबुद्धे हे प्रसिद्ध लेखक आहेत, समीक्षक आहेत आणि 70 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. तर सहस्त्रबुद्धे सरांच्या जडणघडणीमध्ये फडके सरांचं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणून त्यांची शिक्षक दिनाच्या निमित्तानं फडके सरांचं गारुड या विषयावर मी मुलाखत घेतो. नमस्कार सर. नमस्कार. ही काय जादू आहे नेमकी आम्हाला समजून सांगा, कारण ते गणित उलगडतच नाही. फडके सर हे काय होतं नेमकं आणि आजही खेड्यापाड्यामधले अगदी शेतकरी विद्यार्थी त्यांचे जे आहेत ते आजही त्यांची आठवण काढतात. तर 50 वर्ष का टिकून राहिलं फडके सरांचं नाव? तुम्ही जादू हा शब्द वापरला, हे काळानुसार तुम्हाला वापरावाच लागला म्हणून वापरला. खरं म्हणजे ज्या काळामध्ये आम्ही विद्यार्थी होतो आणि फडके सर आम्हाला समोर बसून गुरुजी म्हणून शिकवत होते त्यावेळी ही जादू वगैरे काही नव्हती. गुरुजी म्हणजेच कारुण्य असा तो काळ होता आणि त्यात प्रत्यक्ष कारुण्य मूर्ती असं कुणाला म्हणावं तर ते फडके सरांना म्हणता येते. महात्मा गांधींचा वरदहस्त लाभलेले, त्यांचे अनुयायी म्हणवणारे आणि महात्मा गांधींनी जो ध्यास घेतला होता की भारताचा विकास, भारत मोठा करायचा, भारत पुन्हा उन्नत राष्ट्र म्हणून उभं करायचं, म्हणजे ग्रामीण जीवन बदललं पाहिजे आणि ग्रामीण जीवनामध्ये ज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे. ग्रामीण जीवनाकडे चला, खेड्याकडे चला, हे जे महात्मा गांधींनी सांगितलं होतं त्याचा प्रत्यक्ष वस्तुपाठ म्हणजे फडके सर. ते त्यासाठी इथे आले. वास्तविक ते मिरज, सांगली, साताऱ्याकडचे अतिशय उत्तम शाळेमध्ये शिकलेले. त्यांना त्या काळातले BA BT आणि BA BT झालेल्या माणसाला एकदम अगदी BT कॉलेजचं प्राचार्य सुद्धा नेमलं जात असे. त्या काळामध्ये ते एक शिक्षक म्हणून हिंदसेवा मंडळामध्ये आले. याचं कारणच मुळात हिंदसेवा मंडळ ही गांधीजींच्या विचारानुसार खेड्यापर्यंत जाणारी अशी ही संस्था होती आणि त्यातही पुन्हा आदिवासी भागामध्ये, थेट डोंगरा खंडरामध्ये जिथे आजही शाळा नव्हती तिथे माध्यमिक शाळा सुरू करावी या दृष्टीने हिंदसेवा मंडळाची पायाभरणी केली होती आणि तिथलं जीवन संबंध ज्ञानमय करून टाकण्यासाठी हा माणूस जो तिकडून निघाला तो थेट अकोल्यामध्ये येऊन दाखल झाला आणि अकोल्यामध्ये आल्यानंतर त्यांनी अवतीभोवतीच्या आदिवासी, दलित, उपेक्षित, पीडित, आर्त सगळ्या विद्यार्थ्यांना कवेत घेतले आणि म्हणून ही कारुण्य मूर्ती होती. आणि त्यामुळे आजही कुणाला विचारलं की फडके सर म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं आणि गलबलतं. त्याचं कारण त्यांना सद्गुरूची आठवण होती म्हणून हे गारुड. आज काय झालंय की शिक्षक हा नोकरी झालेली आहे, तो पेशा किंवा वृत्ती राहिली नाही. त्यावेळी ती वृत्ती होती. एकदा माणसाचा शिक्षक झाला की तो शिक्षक म्हणूनच मारायचा. आता तसं नाही होते. शिक्षक हा कामगार युनियन स्थापन करून आपल्या याच्यासाठी भांडतोय. मग त्याच्याजवळ हे कारुण्य कसं असेल? म्हणून त्याला हे गारुड वाटायला लागलं की असं कसं होऊ शकतं. पण सर, वर्गामधले फडके सर कसे असायचे? म्हणजे मला उत्सुकता शिक्षक म्हणून ती आहे की इंग्रजी विषय ते शिकवायचे, तर वर्गातले फडके सर कसे होते? वर्गातले फडके सर हे 2 प्रकारचं व्यक्तिमत्व. एक म्हणजे समरसून
जे स्वतःमध्ये आहे ते विद्यार्थ्यांसमोर मांडणारा शिक्षक आणि दुसरा म्हणजे अतिशय कठोर शिस्तीने विद्यार्थ्यांकडून करून घेणारा शिक्षक. हे दुधारी व्यक्तिमत्व आहे. शिक्षकाजवळ ते असावं लागतं. शिक्षकाजवळ अजून अगोदर भरभरून असलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत देणार, या हृदीचे त्या हृदय घालण्या इतकं असलं पाहिजे. आणि ते घालताना कुठे आगळीक व्हायला लागली, कुठे विद्यार्थी चुकायला लागला, त्याचं लक्ष विचलित व्हायला लागलं, तर जशी कठोर शिक्षा पूर्वीचे गुरुजी करत असत तशाच प्रकारची कठोर शिक्षा फडके सर करत असत. त्यामुळे फडके सरांच्या वर्गामध्ये 1 मिनिट उशिरा जायची सुद्धा कोणाची प्राज्ञा नव्हती. आणि गेल्यानंतर तिथे बसल्यावर मुलंच असतात ही, त्यांचंही वय खेळकरपणाचं वय असतं, खोडकरपणा त्यांच्याही मध्ये मुलीला असतं. अगदी आमच्यामध्ये सुद्धा होता. ते समोर असून शिकवायला लागले की आम्ही मुद्दाम वर पाहायचो आणि हे काय यांचं लक्ष का विचलित झालंय म्हणून ते वर पाहायला लागल्यावर त्यांची टोपी गळून पडायची आणि आम्ही पटकन ती टोपी त्यांच्या हातात द्यायचो. युअर मोस्ट ओबिडियंट सारखी हे आम्ही करायचो. पण त्याच वेळी आमच्या मनामध्ये अतिशय श्रद्धा होती की किती हा समोर असून शिकवतोय म्हणून. आणि ते आजही आमच्या पाठांतरात आहे. त्यांनी शिकवलेलं पाठ करावं लागलं नाही, कारण ते थेट आमच्या हृदयाला भेटले. असे होते सर. विद्यार्थ्यांसाठी ते कारुण्य मूर्ती होते असं तुम्ही म्हणालात, किंवा पूर्ण गावाशी ते एकरूप झालेले असायचे, कारण त्यावेळेचं गाव आपलं. तर एक समाज शिक्षक म्हणून त्यांचं कसं वर्णन कराल? गंमत अशी आहे की मी मगाशी म्हणालो की एकदा माणसाचा मास्तर झाला की त्याला सगळं जग विद्यार्थ्यासारखं वाटायला, हे त्यांच्यात होतं. त्यामुळे विद्यार्थी आपल्याकडे येतो तो केवळ विद्यार्थी नसतो, त्याचे कुणी पालक असतात. आणि पालकांची एक अशी धारणा होती पूर्वी, आत्ता नाही येते, की तुमच्याकडे राखोळी घातला ना तो पोरगा, सर तुम्ही त्याला खूप मारलं तरी चालेल, पोरगा चांगला करून घ्या बरं का, आणि स्वतः काहीच पाहिजे नाही. हे त्यांना अजिबात चालायचं की तो विद्यार्थी काय करतो, कुठे जातो, त्याच्या घरात काय चाललेलं आहे, त्याच्या घरामध्ये परिस्थिती कोणती आहे, त्या घरापर्यंत सर जात असेल. सरांना अनेक विद्यार्थ्यांच्या घरामध्ये काय शिस्त आहे हे सुद्धा माहीत असेल. ही समाजाशी असलेली त्यांची नाळ, आणि त्यामुळे सगळी संतान त्यांचीच असं त्यांना वाटायला लागेल. केवळ विद्यार्थ्यापुरतं लोक त्यांच्याकडे जायचे नाहीत. लग्न जमवायचं असेल तरी चौकशीसाठी त्यांच्याकडे लोक जायचे. आणि असे विद्यार्थी दिसायला लागले की एखादा फाटका विद्यार्थी आहे, तो आज अगदी केविलवाणेपणाने तो आलेला आहे शाळेमध्ये, तर ते त्याच्या घरी जायचे आणि घरी जाऊन काय परिस्थिती पाहायची, आणि काय परिस्थिती हे लक्षात आल्यानंतर त्याची ती परिस्थिती, त्याचं ते संकट निवारण कसं होईल याचा ते प्रयत्न करायचे 4 लोकांना. आणि तरी देखील त्याला कुणीही उपकार करतंय असं वाटता कामा नये याची ते दक्षता घ्यायची. याला मी शिक्षक म्हणतो. आणि फडके सर मुख्याध्यापक होते. मुख्याध्यापकाकडे आवश्यक असलेले जे नेतृत्व गुण असतात किंवा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जी क्षमता असते, तर ते एक त्यांचं वेगळं वैशिष्ट्य होतं. तर ते नेमकं काय होतं? निश्चितच कुठलाही हेडमास्टर, शिक्षण संस्थेचा जो चालक असतो ना, तो एखाद्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह नसतो. तो फार संवेदनशील असावा लागतो, कारण इथं जिवंत असलेल्या गोष्टीला वळण लावायचंय, त्याला आकार द्यायचा आहे. वस्तूला आकार नाही द्यायचा, बरोबर. इथं मनाला आकार द्यायचा, आणि त्या मनाला आकार देण्यासाठी तेवढाच मनस्वी आणि संवेदनशील असा माणूस असावा लागतो, असे फडके सर होते. त्यामुळे ते मुख्याध्यापक होते, त्यांची जरब सगळ्या शिक्षकांना होती. याचं कारण होतं की जे शिक्षकांकडून करून घ्यायचं ते स्वतः प्रथम ते करत असत. 7 वाजता सगळ्यांनी हजर पाहिजे, तर हे 6:45 वाजता तिथे हजर असायचे. स्वतः त्यांची पिवळी अशी छडी घेऊन बाहेर उभे असायचे. धोतर, कोट, टोपी बिपी व्यवस्थित, अगदी स्वच्छ, सगळं गोरा पान माणूस, घारा गोरा, स्वतः निर्मळ, ती छडी ही तितकीच झरप ठेवणारी आणि डोळेही धारदार. कोणीही शिक्षक थोडा उशिरा यायला लागला तो पळत यायचा शाळेमध्ये, ही त्यांची ताकद होती. आणि मग सांगावं लागायचं नाही. मीटिंग ज्यावेळी व्हायची त्यावेळी ते मीटिंगमध्ये तितक्याच कठोरपणाने
शिक्षकांच्या मीटिंगमध्ये शिक्षकांना झाडत असत. शिक्षकाची प्रार्थना होती त्यांच्या पुढे बोलली, कारण प्रत्यक्ष गुन्हा असल्याशिवाय त्यांनी कधीही शिक्षकाला त्रास दिला नाही. आणि मग त्याला बोलून झाल्यानंतर जवळ घ्यायची स्वतःच्या मुलासारखे. माझी आठवण मी तुम्हाला सांगतो की ते मुख्याध्यापक आहे आणि मी नुकताच शिक्षक म्हणून लागलेलो होतो. मला त्यांनी 5वीचं इंग्रजी शिकवायला दिलं होतं आणि 5वीच्या वर्गामध्ये मी इंग्रजी शिकवायला गेल्यानंतर सर तुरु तिथे आले आणि त्यांना कसं शिकवावं, सिच्युएशन क्रिएट करून कसं शिकवावं हे त्यांनी प्रत्यक्षच शिकवायला सुरुवात केली. आणि नंतर ते पाठीमागच्या बेंचवर बसल्याने म्हणाले शिकवा आता. असं मलाही वाटलं नाही की विद्यार्थ्यांच्या समोर ते स्वतः घेता येतात मग मला म्हणतात शिकव म्हणून. हे मलाही वाटलं नाही आणि विद्यार्थ्यांच्याही ते लक्षात आलं नाही की हे काय चाललेलं. धिस इज एज्युकेशन. एज्युकेशन प्रोसेस जी असते ना ती या तऱ्हेनं व्हावी लागते. तुम्ही जे पेशा म्हणालात की ते पूर्णवेळ शाळेसाठी समर्पित असायचे, त्यांचा दिनक्रम कसा असायचा किंवा सुट्टीच्या दिवशी कसा असायचा? त्यांचा दिनक्रम सर्वसामान्य माणसासारखा होता बरं. शाळेसाठी किंवा शिक्षणासाठी समर्पित होते याचा अर्थ ते संबंध वेळ शाळेतच बसून राहायचे असं बिलकुल नाही. ते 11ला शाळा असायची, 11:45 बरोबर ते शाळेमध्ये यायचे आणि 5 वाजता शाळा सुटायची. ते साधारणतः 5:30 वाजता घरापर्यंत पोहोचायचे. म्हणजे त्यानंतर ते थांबायचे नाही. याचं कारण असं असायचं की शाळा नियमितपणे चालू राहिली तर सगळे लोक नियमितपणे काम करतील. उगाच लांबवायचं किंवा उगाच टाळाटाळ करायची हे त्यांना आवडत नसे. त्यावेळी आलं की तिथे पंक्च्युअली सुरू करायचं काम आणि तिथे पंक्च्युअली थांबलं पाहिजे काम. पण ते थांबताना थांबल्यासारखं वाटलं नाही पाहिजे. उद्याची सुरुवात वाटली पाहिजे या तऱ्हेनं तयार करायची. त्याला आपण वातावरण निर्मिती म्हणतो, ती अशी निर्मिती करायची. पण एवढं करून थांबवायची नाही. तर ते ज्या शिक्षकांना ज्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्याला घरी सुद्धा बोलून घ्यायचे. मला त्यांनी इंग्रजी शिकवायला दिलं तर मला घरी बोलवून माझं SYचं इंग्लिश ते स्वतः शिकवत असत, स्वतः अभ्यास करून. हे जसं करत असत तसं ते कोचिंग क्लास विद्यार्थ्यांसाठी घेत असत. 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतः कोचिंग क्लास. ट्युशनला जाण्यापेक्षा मीच तुला शिकवतो, सर ये इथे बस. एक हार्दिक कुणाकडून घेतली नाही आणि कुणालाही फॉर्मची फी भरताना अडवलं नाही. ती कशी भरायची ते पाहून घ्यायची. आणि त्यामुळे सगळ्या पालकांचं ते दैवत झालं होतं. पालकांना असं वाटायला लागायचं की अरे मी कशाला काळजी करतोय, हाच आहे ना पालक तिथे. त्या विद्यार्थ्याची माझ्यापेक्षा तो जास्त काळजी करतोय. पण तेवढेच कठोर ते यासाठी होते की जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही आणि तो जर पारित होणार नसेल तर त्याचा फॉर्म सुद्धा ते कठोरपणाने अडवित असायचे. आणि पालकांना समजून सांगायचे की त्याचा अभ्यास झालेला नाही, त्याला करू दे अभ्यास, जाऊ देत 1 वर्ष गेलं तरी, पण पुढे त्याचं कल्याण होईल. आणि हे समजून सांगितल्यानंतर लोक थांबायचे. आणि सर शेवटचा प्रश्न, गांधीजींचा त्यांच्यावर जो प्रभाव होता तर अनेक गांधीवादी उपक्रम त्या विद्यार्थ्यांकडून ते राबवत होते, तर काय काय उपक्रम? अगदी अतिशय उत्तम प्रश्न विचारला आपण. काय गांधीजींचे जे आपण उपक्रम पाहिले तर स्वच्छता अभियान, त्यानंतर अंत्यजांचा उद्धार, ग्रामजीवनाचा उद्धार, शिक्षण आणि स्वावलंबन, ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याबरोबर सत्य, अहिंसा याकडे लक्ष देणं. त्याचबरोबर जत्रा, यात्रा, अमुक तमुक या ठिकाणी होणारं जे एक प्रकारचं हिंसाचार तो थांबवणं, हे सगळे उपक्रम गांधीजींचे होते. आणि ते सगळेच्या सगळे उपक्रम फडके सर नुसते गावात नव्हे तालुक्यात चालवत होते. ही त्यांची ताकद होती. त्यामुळे राजूरचे पाटणकर त्यांच्याकडे एवढी नावे द्यायची की सर असं चला आपण जाऊया, आणि ते एकटेने जायचे. आता स्वच्छता अभियानाच्या बाबतीमध्ये अगस्तीची कुंड स्वच्छ करून घ्यायची हा उपक्रम त्यांनी सुरू केला होता आणि स्वतः उभं राहून तिथं मुलांना करायला लावायचे. श्रमदान, शाळेच्या खोल्या बांधण्यासाठी, शाळेचं हे करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना ते आणायचे आणि विद्यार्थ्यांकडून श्रमदान करून घ्यायचे. पण हे करत असताना स्वतः पाठी उचलायला कधीही तो कचरला नाही माणूस. एवढंच नव्हे तर आमच्या पाठीमागे असलेला मातंगाचा समाजाचा मार्ग होता,
त्या समाजामध्ये आम्ही दर गांधी सप्ताहामध्ये आम्ही स्वतः गेलेलो आहे. झाडून काढायचं, त्यांना नाहूमाकू घालायचं, इथपासून सगळं करायचं. आणि ते लोक देवबाप्पा आले असं म्हणायचे. ते लोक कधी त्यांना हे काय चाललंय घ्या करून यांच्याकडून, आज हसतात लोक. असं कुणी करायला गेलं की इथं काहीतरी नाटक चाललंय असं त्यांना वाटतं आणि तेवढ्यापुरते मग आम्हाला काय देणार तुम्ही, हे सुद्धा लोक विचारणार आहेत. त्यावेळी त्यांना तसं वाटायचं हा देवबाप्पा आलाय. एकमेकात दापायचे ते, हे असं नको करू, ते बाप्पा काय म्हणेल. ही जी प्रतिमा आहे, ही प्रतिमा तुमच्या कामामधून, तुमच्या नजरेमधून, तुमच्या वर्तनामधून प्रदर्शित झाली पाहिजे. आणि ती प्रदर्शित होत असे इतकं निर्व्याज प्रेम सबंध माणसांवर, सगळ्या माणसांवर, सगळ्या जनतेवर, विद्यार्थ्यांवर, पालकांवर आणि सुशिक्षित अशिक्षित सगळ्यांवर. माणूस कसाही असो. यानंतर या ठिकाणी आणखी फडके सरांचे एक माजी विद्यार्थी आणि शेतकरी कुटुंबातून ज्यांनी मॉडर्न हायस्कूलमध्ये त्या काळात प्रवेश घेतला आणि ज्यांच्यावर फडके सरांचा प्रभाव आहे असे प्रसिद्ध साहित्यिक शांताराम गजे सर आज आपल्यासोबत आहेत. तर सर, एक विद्यार्थी म्हणून फडके सरांचा तुमच्या काय भावना आहेत फडके सरांबद्दल? हिरम, मी 7वीमध्ये 8वीमध्ये आणि 9वीमध्ये असताना ते मला हेडमास्टर होते. मग मी 9वी आणि 10वी मध्ये ज्या वेळेला गेलो, 11वी त्यावेळेची, त्यावेळेला हेडमास्तर साठे सर म्हणून आले. आता हेडमास्तर ते जरी नसले तरी आम्हाला इंग्रजी हा विषय शिकवण्याचं काम मात्र तेच करत होते. मी अजून एक सांगतो तुम्हाला, विद्यार्थी म्हणून साने गुरुजींची करुणा मी वाचून आहे. साने गुरुजींची करुणा मी वाचून आहे. पण करुणा म्हणजे काय हे प्रत्यक्ष पाहण्याचं, अनुभवण्याचं मला जे मिळालेलं आहे ते साठे सरांकडून मला मिळालेलं. एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला की आम्ही वर्गामध्ये बसलेलो आहे. बेल झालेली, नवे शिक्षक वर्गात येऊ राहिलेले आणि ते शिक्षक रागीट होते. तर पहिल्यांदा बेंचवरचे 1-2 मुलं काहीतरी खोड्या करताना त्यांना दिसले. त्यांना त्याचा इतका संताप आला की संपूर्ण वर्ग त्यांनी इतका प्रचंड झोडून काढला, पहिल्या बेंच पासून तर शेवटच्या बेंच पर्यंत. आता हा वर्ग फडके सरांचं जे ऑफिस होतं त्याच्यापासून थोडासा दूर होता. पण त्यांना कसं माहीत झालं कोणास ठाऊक. पण ते असे धावत 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 त्या वर्गामध्ये आले आणि पाहतात तर काय, तो शिक्षक रागानं लालबुंद झालेला आणि संपूर्ण वर्गामध्ये ते विद्यार्थी घाबरून सरासन्नाटा पसरलेला. तर या विद्यार्थ्यांना या शिक्षकांनी का मारलंय, जणू काही त्यांच्या चेहऱ्यावरती त्यावेळेचे जे भाव होते ते आपल्या मुलांना स्वतःच्या मुलांना कुणीतरी मारलेलं आहे असे झाले. आणि काही केलं नाही. त्या शिक्षकाला घेऊन ते त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. आम्ही विद्यार्थी होतो. पुढे त्याचं काय झालं ते आम्हाला माहिती नाही, परंतु करुणा त्या ठिकाणी आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळाली. दुसरा एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला की आपण शिक्षकांना विचारतो ना, तुम्ही ढसढसा रडला होता का कधी शिक्षकी पेशामध्ये? तर एक प्रसंग सांगतो की त्यावेळेला आम्ही आता 10वीत असेल किंवा 9वीत असेल आणि डॉक्टर भाभा नावाचे जे अणुशास्त्रज्ञ होते त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि आग पर्वतामध्ये त्यांचं विमान पडलं. अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही. अणुशास्त्रविद्या आपलं काय म्हणतात त्याला, ते त्या संस्थेचे ते पहिले अध्यक्ष, अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष. आणि मग त्यावेळेला एक शोक सभा झालेली आणि एवढा मोठा शास्त्रज्ञ, जगातला एक मोठा शास्त्रज्ञ भारताने गमावलेला आहे.
तर याचं एवढं इतकं वाईट फडके सरांना लागलेलं आहे की त्या ग्राउंडवरती सर्व मुलांच्या समोर ते ढसढसा रडलेले. आणि मग त्यावेळेला मला ढसढसा रडणे म्हणजे काय नेमकं मला त्यावेळेला ते पाहायला मिळालेले, त्यावेळेला मला ते समजलेले. अजून एक प्रसंग सांगतो की किती सेन्सिटिव्ह होते ते. तर ओतुरकर नावाचे एक शिक्षक होते, ओतुरकर. ते मी असताना नव्हते, अगोदर कधीतरी त्या ठिकाणी तिथं ते नोकरी करून नगरला ते गेले होते. आणि अत्यंत कमी वयामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी त्यावेळेला अकोल्यामध्ये येऊन दडली. पुन्हा अशाच प्रकारचं एक शोकसभा त्या ग्राउंडवरती झालेली आहे. आणि त्यावेळेला त्या फडके सरांना जे दुःख झालेलं आहे, इतकं प्रचंड दुःख की पुन्हा फडके सर त्या दिवशी ढसाढसा रडलेले. पण गजे सर, अकोले तालुक्यातल्या त्या काळामध्ये मॉडर्न हायस्कूल ही एकच शाळा होती. आणि आज अकोले तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये जो शिक्षणाचा प्रसार झालाय याचं मूळ त्या मॉडर्न हायस्कूल मधल्या शिक्षणात आहे की पहिली पिढी मॉडर्न हायस्कूल मध्ये शिकलेली आहे. आणि तुम्ही असं म्हणताय की फडके सरांमुळे आज या खेड्यापाड्यातली मुलं खूप चांगलं शिकू शकली. तर ग्रामीण मुलांच्या बाबत ग्रामीण मुलांनी शिकावं यासाठी त्यांचं योगदान तुम्ही कसं वर्णन करा? सर, शिकणे आणि चांगलं शिकणे याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. तर फडके सरांनी विद्यार्थ्यांना ज्याला शिक्षण म्हणायचं असतं किंवा मोठ्या मोठ्या फिलॉसॉफर लोकांनी शिक्षणाची जी व्याख्या केलेली आहे ते शिक्षण त्यांनी त्यांना दिलेलं आहे. आणि त्यामुळं एक वेगळ्या प्रकारची मानसिकता त्यांची त्यावेळच्या विद्यार्थ्यांची एक तयार झालेली आहे. बघा, बाकीच्या लोकांच्या पेक्षा त्या काळामध्ये मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकलेले जे काही मुलं आहेत, लोक आहेत, त्यांच्यामध्ये तुम्हाला त्यांचा प्रांजळपणा, प्रामाणिकपणा, त्यांची सेन्सिटिव्हिटी, भावनात्मकता याच्यामध्ये तुम्हाला काय वाटेल? आणि नक्की फरक वाटेल. आता ते लोक कदाचित फार फार कमी झालेले असतील, परंतु हा फरक त्या ठिकाणी हा झालेला आहे. एखादं गाव पुढे जातं किंवा एखादं गाव उभं राहतं, त्याच्यामध्ये एखाद्या शिक्षकाचं योगदान काय असतं हे फडके सरांच्या निमित्तानं अभ्यास करण्यासारखा विषय आहे असं मला वाटतं. सहस्त्रपती सरांनी त्यांचं कारुण्य मूर्ती वर्णन केलं आणि गजे सरांनी साने गुरुजींची आठवण काढली. तर महात्मा गांधी आणि साने गुरुजी यांच्या प्रेरणेनं या महाराष्ट्रातल्या गावागावात अशा प्रकारचे शिक्षक होते आणि आजचा महाराष्ट्र अशा या शिक्षकांच्या खांद्यावर उभा आहे. ही कृतज्ञता शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण व्यक्त केली पाहिजे. आणि आज 50 वर्ष झाले तरी सुद्धा त्यांचे 70चे आणि 75चे विद्यार्थी सद्गतीत झालेत. ही शिक्षकाची ताकद असते, ही शिक्षकाचं सामर्थ्य असतं. हे फडके सरांच्या रूपानं आज आपण बघतो आहोत. धन्यवाद.